सगळ्यात पहिला आवरून घेतल्यावर म्हणलं आता डायरेक्ट आपल्या शेडवरच जायचं. गेलं गेलं पहिलं इंजिन सगळं इसकाटून म्हणलं आता स्क्रॅप सगळं काढायचं साईडला, कलर करायसाठी डायरेक्ट गाडीच खोलून टाकली. सगळं आवरलं डायरेक्ट गाडीत बसलो. डायरेक्ट आता जायचं होतं आपल्याला पलूसला. जसं पलूस मध्ये पोचलो तसं म्हणलं आता शाखा नंबर 7लाच गाठायचं. शाखा नंबर 7ला पोचल्यावर म्हणलं आता सगळं किरकोळ आपलं काम आवरूनच घ्यायचं. शाखा नंबर 7चं मालक बबलू भैयाचं काही वेगळंच चालू होतं. आता म्हणलं इथनं डायरेक्ट गाडीतच जायचं. कॉर्नेटो दिसलं तसं पाक बुक्काच उडवून टाकला. आता म्हणलं तासगाव आल्याशिवाय थांबायचं नाही. जसं तासगाव मध्ये पोचलो तसं म्हणलं सगळ्यात पहिला महाराजांचं दर्शनच घ्यायचं. म्हणलं महाराजांचं दर्शन घेऊनच कामाला लागायचं. तसं शाखेत पोचलं तसं सगळा माल काढून घेतला. तसं गाडीत बसलं तसं म्हणलं आता डायरेक्ट सावळ झाल्याशिवाय थांबायचं नाही. जसं सावळज मध्ये पोचलं तसं सगळा माल काढून घेऊन गाडीत बसलो. तर म्हणलं आता भिलवडी आल्याशिवाय थांबायचं नाही. तसं भिलवडीत पोचलं तसं म्हणलं आता चा प्यायला जायचं. आवरणे बाहेर ताव देऊन म्हणलं आता इथनं डायरेक्ट कल्टी मारायची. मित्रांनो आपला ब्लॉग आवडला तर जाता जाता आपल्या रोजच्याला फॉलो करा विसरू नका.